नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज रविवार दिनांक 24 मे 2026. मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो. तर आज 24 मे 2026 रोजी आजचा आपण अंदाज पाहतोय मित्रांनो. या ठिकाणी अंदमान निकोबार मध्ये चक्रीवादळ धडकलेलं आहे, पुढे केरळकडे ते आपल्याला आगेकूच करताना पाहायला मिळते. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे. तर आजची परिस्थिती महाराष्ट्रातली काय असणार आहे आपण स्क्रीनवरती बघू शकताय. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच पुणे, नगर, नाशिक या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो अक्षरशः वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण कोकणपट्टी असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सावंतवाडी, मुंबई, संपूर्ण कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय. तसेच मित्रांनो पुणे आसपासचा परिसर, सासवड, राहू, दौंड, बारामती या संपूर्ण भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. चाकण, मनसर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी कराड, विटा, वडूज, सांगली, कोल्हापूर, निपाणी या संपूर्ण भागामध्ये देखील आपला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर रात्री पाहायला मिळतोय. तसेच सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील मित्रांनो मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच इंदापूर, करमाळा, जामखेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक, सिन्नर, निफाड, वणी या भागामध्ये देखील आपला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळणार आहे. मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ आहे. या ठिकाणी तुरळक भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस होणार आहे. नांदेड व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो काही ठिकाणी आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक भागामध्ये पाहायला मिळणार आहे. ज्या प्रमाणात मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची तीव्रता आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला मराठवाड्यामध्ये पाऊस हा कमीच पाहायला मिळतोय. तसंच विदर्भामध्ये देखील आपल्याला पाऊस हा कमीच पाहायला मिळतोय. विदर्भामध्ये हवामान तर ढगाळ आहे संपूर्ण, परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणीच पाहायला मिळणार आहे. तर खानदेशमध्ये देखील मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ आहे व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. एकंदरीत जर मित्रांनो आज 24 मे 2026 चा जर विचार केला तर आज या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच पुणे, नाशिक, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई या भागामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे व नगर जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात. आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.